Welcome in series of combinational logic circuit. In lecture number 7 we already studied that multiplexer and types of multiplexer. Multiplexer is nothing but multiplexer having a many inputs and only one outputs. And types of multiplexer, there are different types of multiplexer such as 2:1 multiplexer, 4:1 multiplexer, 8:1 multiplexer and 16:1 multiplexer. Now in this lecture we will study the multiplexer tree. What is the meaning of multiplexer tree? The multiplexer having more number of inputs can be obtained by cascading two or more multiplexers with less number of inputs. This is called as the multiplexer tree. Multiplexer tree म्हणजे काय? आपल्याला काय करायचं आहे मल्टिप्लेक्सर ट्री मध्ये 4:1 मक्स डिराईव्ह करायचा आहे. कशा थ्रू डिराईव्ह करायचा आहे? 2:1 मल्टिप्लेक्सर यूज करून आपल्याला काय करायचं आहे? 4:1 मल्टिप्लेक्सर डिराईव्ह करायचं किंवा 8:1 मक्स तयार करायचा आहे. मग 8:1 मक्स तुम्ही तयार करू शकता. कसं तयार करू शकता? 2:1 मक्स पण यूज करून करू शकताय किंवा 4:1 मक्स यूज करून पण काय करू शकताय किंवा 16:1 मक्स तयार करायचा आहे. कशापासून तयार करायचं आहे? 8:1 मक्स पासून तयार करायचं. ह्या पद्धतीनं ह्या मिनिंगला आपण काय म्हणतोय? मल्टिप्लेक्सर ट्री म्हणतोय. आता मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. काय एक्झाम्पल आहे? सी दिस एक्झाम्पल डिझाईन 4:1 मक्स युजिंग 2:1 मक्स ओनली. इथं मी काय क्वेश्चन सांगितलेलं आहे? काय डिराईव्ह करायला सांगितलेलं आहे? 4:1 मक्स तयार करायला सांगितले. मग 4:1 मक्स असं तयार करायचं 2:1 मक्स पासून 4:1 मक्स तयार करायचं. मग त्यासाठी पहिल्यांदा काय करायला पाहिजे? 4:1 मक्सचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायला पाहिजे. मग 4:1 मक्स मध्ये आपल्याला 4:1 मक्स म्हणजे किती इनपुट आहेत? 4 इनपुट आहेत. म्हणजे सिलेक्शन लाईन आपल्याला किती लागणार आहेत? इथे n म्हणजे काय? सिलेक्ट लाईन झाल्या. इथं जर n इज इक्वल टू 2 लिहिलं, n इज इक्वल टू काय लिहिलं मी? 2 लिहिलं तर त्याचा आउटपुट आन्सर्स काय येणार आहे? तिथं 4 येणार आहे. म्हणजे सिलेक्ट लाईन मला किती पाहिजे? तिथं 2 सिलेक्ट लाईन मला इथं पाहिजेत. इथं किती सिलेक्ट लाईन पाहिजेत मला? 2 सिलेक्ट लाईन असतील तर माझा आउटपुट 4 येणार आहे. म्हणून मी इथं काय घेतलं? S1 घेतलं. तर दोन्ही इनपुट 0 0 असतील तर कोणती लाईन सिलेक्ट होणार आहे? I0 लाईन सिलेक्ट होणार. एक 0 1 असेल तर I1 लाईन सिलेक्ट होणार. 1 0 असेल तर I2 लाईन सिलेक्ट होणार आणि 1 1 असेल तर I3 लाईन सिलेक्ट होणार. मग इथं काय केलं? इथं हा पहिला इथं 2:1 मक्स पासून तयार करायचा आहे. 2:1 मक्स पासून तयार करायचं आहे म्हटल्यानंतर इथं मला किती मक्स पाहिजे? 2 मल्टिप्लेक्सर पाहिजेत. 2:1 मक्स 2:1 मक्स यूज केले तर 4:1 मक्स तयार होणार. म्हणून मी हे काय केलं? बरोबर पार्ट मध्ये हे डिव्हाइड केलं. म्हणजे ह्या 2:1 मक्स झालं आणि हे 2 काय झालं? 2:1 मक्स तयार झालं. हे 2 2:1 मक्स तयार झालं आणि हे 2 2:1 मक्स काय झालं? इथं तयार झालं. मग हे 2 2:1 मक्स तयार झाल्यानंतर हा तुमचा काय झाला? ट्रूथ टेबल कंप्लीट झाला म्हणायचा. मग आता हे मी कसं केलं? इथं आता 2:1 मक्स आहे. मग 2:1 मक्सला काय पाहिजे? इथं 2:1 मक्स लिहिलं. हे सर्किट डायग्राम मी ड्रॉ केले. पण कशी ड्रॉ केले बघा? इथं पण मी काय केलं? 2:1 मक्स इथं ड्रॉ केलं. इथं पण काय केलं मी? 2:1 मक्स काय केलं मी? इथं ड्रॉ केलं. 2:1 मक्स काय केलं? ड्रॉ केलं. मग हे 2 2:1 मक्स झाले म्हणायचे. म्हणून मी इथं 2 2:1 मक्स इथं लिहिले बघा. इथं किती 2:1 मक्स लिहिले? 2 2:1 मक्स लिहिले इथं. इथं 2 2:1 मक्स लिहिले. मग इथं हे 2 2:1 मक्स लिहिताना ह्याला 2 इनपुट झाले. कोणते? D0 D1 आणि ह्या 2:1 मक्सला D3 D4 म्हणजे 2 इनपुट झाले, 2 इनपुट झाले. इथं सिलेक्ट लाईन दोन्हीची काय आहे? एकच सिलेक्ट लाईन. 2:1 मक्सला एकच सिलेक्ट लाईन लागते म्हणून इथं कॉमन सिलेक्ट लाईन काय घेतली मी? S0 घेतली. पण आपल्याला 4:1 मक्सला सिलेक्ट लाईन किती लागतात? 2 सिलेक्ट लाईन लागतात. मग रिमेनिंग सिलेक्ट लाईनचं काय करायचं? आता रिमेनिंग सिलेक्ट लाईन मध्ये बघा, रिमेनिंग सिलेक्ट लाईन कशी सिलेक्ट केली? इथं हे दोन्ही हे 0 0 असतील तर हे काय आहेत? 1 1 आहे. म्हणून एक काय केलं? इथं इन्व्हर्टर यूज केला. म्हणजे S1 चा इन्व्हर्टेड डेटा इथं इनेबल इनपुटला अप्लाय केला आणि इथं डिरेक्टली इथं अप्लाय केला. तर मी इथं 0 घेतलं तर इथं 1 डेटा अप्लाय होणार आणि इथं 0चा डेटा इथं 0 म्हणजे हे पार्टिशन केलं मी इथं कसं कोणतं पार्टिशन केलं? हे पार्टिशन तिथं केलेलं आहे. म्हणजे इथं 0 0 बरोबर त्याचा आउटपुट काय येणार? इन्व्हर्टेड आउटपुट 1 1 येणार. म्हणून इथं काय यूज केलेलं आहे? इन्व्हर्टर. म्हणजे सिलेक्ट लाईन डिरेक्टली इनेबल इनपुटला अप्लाय केली आणि एक काय केली? ही डिरेक्टली अप्लाय केली आणि ही इन्व्हर्टेड अप्लाय केली. आता दोन्ही गेट काय करायला पाहिजेत? ऑरिंग करायला पाहिजेत. का ऑरिंग करायला पाहिजेत? कारण की एकच आउटपुट असतो ह्याला.
तर इथं किती आउटपुट आहे 2. मग हे दोन्ही आउटपुट काय करायला पाहिजे, ऑर गेटनं ऍड केल्यानंतर इथं मला फायनल आउटपुट येणार. म्हणजे इथं किती इनपुट झाले, 4 इनपुट झाले, 1 2 3 4 आणि वाय हा काय झाला इथं आउटपुट झाला. हा वाय काय झाला इथं, हा आउटपुट झाला. हा वाय आउटपुट झाला. म्हणजे 4 इनपुट 1 आउटपुट 2 सिलेक्ट लाईन S0 S1 आणि एक इनेबल लाईन. ह्या पद्धतीनं 4:1 मक्स तयार झालं. कशापासून तयार झालं, 2:1 मक्स पासून 4:1 मक्स तयार झालं. आता दुसरं मी एक एक्झाम्पल घेतलंय. कोणतं एक्झाम्पल घेतलंय, डिझाईन 8:1 मक्स युजिंग 4:1 मक्स. मग आता इथं काय करायला सांगितलं, पहिल्यांदा कशाचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायला पाहिजे, 8:1 मक्सचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायला पाहिजे. मग मी हा 8:1 चा ट्रूथ टेबल ड्रॉ केलेला आहे. मग ट्रूथ टेबल ड्रॉ केल्यानंतर इथं आता 2 4:1 मक्स पाहिजेत. म्हणजेच काय तयार होणार आहे, एक 8:1 मक्स इथं काय होणार आहे, तयार होणार आहे. 4 गुणिले 2 म्हणजे 8 झाले इथं. म्हणजेच काय जाणार आहे, हा पहिल्या 4 लाईन कशाला यूज केल्या, मक्स 1 ला यूज केल्या. दुसऱ्या 4 लाईन कशाला यूज केल्या, मक्स 2 ला यूज केल्या. म्हणजे इथं 4:1 मक्स झाले, इथं 4:2 ब्लॉक ड्रॉ केले. पहिल्याला किती 4 इनपुट आहेत, D0 D1 D2 D3 आणि D4 D5 D6. मग सेकंडला किती इनपुट आहेत, 1 2 3 4 म्हणजे D4 D5 D6 D7 झाले. त्यानंतर 2 सिलेक्ट लाईन, 4:1 मक्सला 2 सिलेक्ट लाईन लागतात. म्हणून काय घेतल्या मी, S0 S1. आता S2चं काय, आता S2चं काय होणार, इथं आता S2 आहे, हे S2चं काय होणार, हा S2 मध्ये हे 0 0 असेल तर त्याच्याबरोबर इन्व्हर्टेड आउटपुट काय झाला, 1 1 1 झाला. मग S2चा डिरेक्टली डेटा इनेबल इनपुटला अप्लाय केला आणि दुसरा डेटा इन्व्हर्टेड करून तो इनेबल इनपुटला काय केला, अप्लाय केला. आणि दोन्ही गेट काय केले, इथं ऑरिंग केले आणि ऑरिंग केल्यानंतर वाय हा काय झाला, इथं आउटपुट झाला. मग तुम्ही आता, मी आणखी परत एक एक्झाम्पल देते इथं, ते तुम्ही आता एक्झाम्पल ह्याच्यामध्ये सॉल्व करा. कशामध्ये, नोटबुकमध्ये, असाइनमेंट बुकमध्ये. कोणतं सॉल्व करायचं, डिझाईन 16:1 मक्स युजिंग 4:1 मक्स. म्हणजे काय डिझाईन करायचं आहे, 16:1 मक्स डिझाईन करायचं आहे बाय युजिंग 8:1 मक्स, बाय युजिंग 8:1 मक्स.